नमस्कार गाईज, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आपण आलेलो आहे उदयपूर मध्ये फिरायला, राजस्थान मध्ये. तर आता डे 2 ब्लॉग आहे हा. तर आता आपण खूप सारे प्लेसेस कव्हर करणार आहे. तर तुम्हाला सगळं दाखवलं जाईल आपल्या ब्लॉग वरती. तर ब्लॉग वर नवीन आले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला पण विसरू नका. तर आता फर्स्ट स्टॉप, आता आपण फर्स्ट प्लेस विजिट करतोय बाहुबली हिल्स. तर तिथे गेल्यानंतर आम्ही एका ऑटो मध्ये 6 जण जात आहोत. इथं 8 जण आहे का? 8 जण आहे आणि पुढे एक ड्रायव्हर सोबत एक बसलेला आहे आपला माणूस. एकदा आपलं अजून एक ऑटो पाहू शकता. हे ऑटो एक मागे आहे. या ऑटो मध्ये पण येत आहेत आपले काही जण. ब्लॉग मध्ये दाखव इथं करणे माता टेम्पल आहे वरती. इधर एक लेक है. बाबा लगे बाबा लगे सुंदर चढ आहे त्याच्यामुळं आमची गाडी चढायला थोडासा प्रॉब्लेम होतोय. इथे पाहू शकता मागे एक गाडी येते. बडे लेकला आलेलो आहोत. इथं पाहू शकता बडी लेक म्हणून नाव आहे त्याचं. पाहू शकता पाणी इथे कसं दिसतंय. हम पहुंच चुके हैं ऑटो से. इधर देख सकते हैं, यहाँ पर अभी वेटिंग है 10 मिनट का. यहाँ से हमें ट्रैकिंग चालू करना है. देख सकते हैं इधर, और इधर हमारे सब लोग खड़े हैं. 10 मिनट के बाद हम निकलेंगे. म्हणजे कोण असं खालीवर निस्ता घेशील तर सलीला जायाच जायाच सलीला, सलीला जायाच जायाच सलीला. तर आता आपण इथून खाली जाणार आहे फोटोग्राफीसाठी. इथे खूपच पाणी आहे त्याच्यामुळं फोटो ओके येत नाहीत, धोकं पण आहे. जेवण करण्यासाठी इथं थांबलेले आहोत. पाहू शकता इथे एक हॉटेल आहे. तर बाकीचा दुसरा जो ऑटो आहे तो येत आहे. तर बघूया इथे खाण्यासाठी काय काय आहे. प्लेन पराठा भाजी आहे, पुरी भाजी पण आहे. बघायला नाश्ता आणि जेवण दोन्ही पण आहे. सज्जनगडच्या तिकिटासाठी केवढी मोठी लाईन लागलेली आहे. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे, त्याच्यामुळे इथं खूपच गर्दी झालेली आहे. सर्वजण ते पाहू शकता. आमचे पण काही लोक लाईनमध्ये थांबलेले आहेत तिकीट घेण्यासाठी. तर गाईज तुम्ही तिकिटाचे रेट वगैरे पाहू शकता आणि पार्किंगचे पण काही वेगळे चार्जेस दिलेले आहेत इथे आणि नोटीस वगैरे सर्व दिलेलं आहे, आपण पाहू शकता इथे. तर गाईज पाहू शकता आपण आता तिकीट घेतलेलं आहे. पाहू शकता स्कॅनर वगैरे असं मिळून जातं याच्यावरती. तर हे स्कॅन होतं तिथं गेल्यावरती. इथं पाहू शकता इथे प्रवेशद्वार आहे. इथं तिकीट चेक होतं. आता आम्ही लाईनीत थांबलेलो आहोत आणि आपल्याला जायचं. इथे तिकीट घेतलेलं आहे आणि इथे जे आहे ते गाडी येणार आहे आणि इथून जायचं आहे आम्हाला. तर इथून 4 ते 5 किलोमीटर सज्जनगड पॅलेस आहे. तर आपल्याला इथून 4 व्हीलरमध्ये सज्जनगड पॅलेस जायचं आहे. तर इथे पाहू शकता अमोल पाटील. ए इकडे बघ ना. ए थोडं जवळ बस. काही करणार तर नाही, मेल असला असता तर मारला. तर आता पाहू शकता हे मेन गेट आहे आणि यातून आता आम्ही एंट्री केलेली आहे.
पुढे जे आहे ते पॅलेस आहे, पॅलेसचा दरवाजा पाहू शकता आणि बॅक साईडला पण काही आहे आणि असं अतिशय निसर्गरम्य वातावरण पण आपल्याला पूर्ण सिटी पण वरून आपल्याला पाहायला मिळेल. इथे आपले 2 फोटोग्राफर आहेत. देखो ना गाइज, ये हमारे सामान संभाळने वाला. आई एम हियर नाउ. तुम्हाला काही बोलायचं आहे का? Welcome to Udaipur. इथून एंट्री करायची आहे सज्जनगड. इथं पाहू शकता मध्ये चाललोय आपण शूटिंग. तर इथे बॅक साईडला पण पाहू शकता, बॅक साईडला पण फोटोशूटसाठी भरपूर जागा आहे. इथे पाहू शकता, इकडे पण आपण फोटोग्राफी वगैरे घेऊ शकतो. आणि इकडचं जे दृश्य आहे ते तुम्हाला मी आता दाखवणार आहे. तर पाहू शकता इकडे जे आहेत हिल्स आहेत भरपूर काही. तो आणि या ज्या डाव्या साईडने पाहू शकता इकडून जायला रस्ता आहे. इथे आपण बाहेर जाण्यासाठी इथून एक रस्ता आहे. हे जे आहे ते गाणगोळ घाट आहे आणि इथून जे आहे ते एंट्री आहे. तिथून जे पाहू शकता ते सनसेट आपण गाणगोळ घाटचा आहे. इथे पाहू शकता मी सनसेट तुम्हाला दाखवेल. हे पाहू शकता सनसेट. हा सनसेट पाहायला लोक खूप दुरून दुरून येतात. पाहू शकता हा सनसेट पण पाहायला मिळालेला आहे आपल्याला. काही आता आम्ही मागच्या अर्ध्या तासापासून इथं थांबलेले आहेत, तरी पण आम्हाला अजून तिकीट मिळालेलं नाही. तर तुम्ही पाहू शकता पुढे रांग किती आहे. आणि 8चा शो आहे तरी पण आम्हाला 8चा शो पण आता फुल होत आलेला आहे. 200 सीट काहीतरी असतात. तर पाहू शकता पुढे पण रांग मी दाखवतो तुम्हाला किती आहे ते. पाहू शकता किती मोठी रांग लागलेली आहे. हे जे आहे ते बागोर की हवेली आहे आणि इथूनच आपल्याला तिकीट घ्यायचं आहे. तरी पण पाहू शकता खूपच मोठी रांग आहे. आज आपल्याला गाणगोळ हवेलीचं आपल्याला तिकीट जे आहे ते भेटलेलं नाही. तर आपल्याला ते जो शो आहे तो उद्या करायचा आहे. आणि आजच्या पुरता डे 1चा जो हा व्हिडिओ आहे तो हाच आहे. आणि ते पाहू शकता आपण आता लाल घाटला आलेलो आहोत, म्हणजेच तेच गाणगोळ घाटच्या बाजूला आहे. तर डे 1चा व्हिडिओ हा होता. आता डे 2मध्ये आपण काही प्लेसेस करणार आहोत, ते डे 2मध्ये पाहूया. तर पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर चला, थँक्यू फॉर वॉचिंग.